बघा, जर 1 डझन केळीची किंमत 1 रुपयाने वाढवली तर 840 रुपयांना मिळणारी केळी 2 डझनने कमी होतील तर 1 डझन केळीची मूळ किंमत काढा असा प्रश्न. लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. किंवा सराव म्हणजे सरावाने यश अगदी सहज आणि सुलभ होत असतं. तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर सरावासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. हा प्रश्न सोडवायचा कसा? 1 डझन केळीची मूळ किंमत किती असा प्रश्न विचारला. 1 डझन केळीची मूळ किंमत, केळीची लेकरांनो मूळ किंमत उदाहरणार्थ एक्स समजू, एक्स रुपया. बाबा लक्ष द्या, गणिताची मांडणी लक्षात घ्या. गणित म्हणते की 1 डझन केळीची किंमत 1 रुपयाने वाढवली तर 840 रुपयांना मिळणारी केळी 2 डझनने कमी होतील. याचा अर्थ जर मूळ किंमत, जी मी काही डझनची मूळ किंमत आम्ही एक्स समजली, आता किंमत जेव्हा 1 रुपयानं वाढवली जाते तर 840 रुपयात 2 डझन केळी कमी मिळतात असा त्याचा अर्थ लेकरांनो. मग या प्रश्नाची सोडवण करायची कशी? जेव्हा किंमत 1 डझनची एक्स होती तेव्हा 840 रुपयामध्ये मिळणारी केळं किती? तर अशा पद्धतीची ही मांडणी. याला तुम्ही एखाद्या वेळेस पहिली रास असं समीकरण 1 असं सुद्धा म्हणू शकता, याला काटाकाटी न करता. आता किंमत 840 रक्कम तीच आहे, किंमत 1 रुपयानं वाढवली म्हणजे हे समीकरण दुसरं. किंमत 1 रुपयानं वाढवल्यामुळं व्हायला लागलं काय? 840 रुपयामध्ये 2 डझन केळी कमी होतात म्हणजे कमी येतात. मग आता गणिताची सोडवण करायची कशी? इथं 840 लेकरांनो लक्ष द्या, याला भागीला एक्स का करायचा? तर मूळ किंमत 1 डझनची उदाहरणार्थ एक्स आहे. त्यावेळेस मिळणाऱ्या एकूण किती डझन केळी मिळत होत्या त्याचं हे समीकरण. आता त्याच्यामधून वजा करायचं हे समीकरण 2. किंमत वाढली आता 1 रुपयानं लेकरांनो लक्षात घ्या. असं झाल्यामुळं काय व्हायला लागलं की 2 डझन केळी कमी मिळत आहेत. अशा पद्धतीची मांडणी करा. इथं 840 आहेत, इथं या अपूर्णांकामध्ये सुद्धा 840 आहेत. आम्ही 840 कॉमन घेऊ शकतो लेकरांनो. 840 कॉमन घेतले, कंसामध्ये काय करायचं तर इथं 1 छेदस्थानी एक्स, अर्थ तोच आहे. लक्षात घ्या, 840 काही एकटे नाही, इथं छेदस्थानी त्याच्या 1 असतोच. गोष्टीचा विचार करता कंसातील आणि कंसाबाहेरील हे 2 अपूर्णांक ठरतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा उत्तर. 840 गुणिला 1 840, 1 गुणिला x म्हणजे 1x. आता हे लेकरांनो वजा चिन्ह, समोर 1 छेदस्थानी x अधिक 1, पुढं बराबर 2, हात सुद्धा अर्थ तोच आहे. हे 2 अपूर्णांक परस्परांना गुणिला म्हणजे 840 गुणिला 1 840, 1 गुणिला x अधिक 1 म्हणजे x अधिक 1. ओके, पुढे चला. आता कंसामधली ही गोष्ट क्लिअर करा. हे तुम्हाला कळालं असेल, मोडून टाकतो. 840 पुढे चला सर, कंसामध्ये 2 अपूर्णांक आणि वजा स्वरूपात अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून केली जाते, किंवा तिरप्या गुणाकाराने आम्ही छेद समान करत असतो. x अधिक 1 गुणिला 1 म्हणजे x अधिक 1. आता इथं वजा, या छेदाने या अंशाला गुणा, x गुणिला 1 म्हणजे 1x. हे पर्टिक्युलर मांडले x स्वरूपात तरी चालतात. छेदस्थानी असतो छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे x गुणिला x, x वर्ग अधिक स्वरूपात x गुणिला 1 म्हणजे x, समोर 2. गोष्टी लक्षात यायला तुमच्या. पुढे चला सर. आता हे अधिक x आहेत, हे वजा x आहेत. एक संख्या अधिक एक संख्या वजा एक पद अधिक एक पद वजा, तेव्हा ते पद किंवा संख्या जेव्हा सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही पदांचा संख्यांचा लोप होत असतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे 840
लक्ष द्या, कंसामध्ये एक छेदस्थानी यक्स वर्ग आणि अधिक यक्स समोर हे दोन. आता लेकरांनो, 840 एकटे नाहीत, छेदस्थानी एक आहे. कोणती संख्या, कोणतंच पद हे एकटं नसते, त्याच्यात छेदस्थानी एक असतोच. या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांक बनतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा होत असतो. एक पायरी इथं वाचवता येते, पण तुमच्या लक्षात यावं म्हणून. चला, 840 म्हटल्याचे तुम्हाला समजेपर्यंत असंच राहू द्या. 840 गुणिला 1 840 सर. छेदस्थानी 1 गुणिला हे पद एक्स वर्ग अधिक एक्स, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. समोर हे दोन. आता लेकरांनो, 840 एकटे करा. या दोन कडे जाताना हे पद गुणिला स्वरूपात मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात, गुणिला असेल भागीला स्वरूपात, अधिक असेल वजा वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म असतात प्रत्येक गणिताला, ते आम्ही पाठ केले पाहिजे. आता 840 कडे येताना हे दोन भागीला नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे एखाद्या पदासोबत एखादी संख्या गुणिला असेल, परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ती भागीला स्वरूपात मांडा. गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. पुढे चला सर, यक्स वर्ग आणि अधिक यक्स म्हणजे हा भाग मला वाटते 420 न जाईल, म्हणजे 420 आणि बराबर यक्स वर्ग आणि अधिक यक्स. काहीस वर्ग समीकरणात्मक हे स्वरूप या गणिताला प्राप्त होते. पुढे चला, 420 तिकडं घाला, म्हणजे यक्स वर्ग आणि अधिक यक्स कड जाताना 420 वजा स्वरूपात आणि याला बराबर शून्य मांडलं, म्हणजे हे एक प्रकारचं वर्ग समीकरण झालं. तर या वर्ग समीकरणाची सोडवण करत असताना याला इथं स्पेशल पुन्हा मांडा. यक्स वर्ग अधिक यक्स वजा 420 आणि समोर शून्य. वर्ग समीकरणाची सोडवण करत असताना वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिर पदी असते, लक्षात घ्या या गोष्टी. इथं वर्गपद कोणतं? एक्स वर्ग. याचा सहगुणक कुठला दिसतच नाही, मात्र एक आहे. एक गुणिला एक्स वर्ग म्हणजेच एक एक्स वर्ग. हे एकटे एक्स वर्ग जरी असले तरी त्याचा सहगुणक एक आहे, म्हणजे सहगुणक एक आणि स्थिर पदी कोणती हो तर ही. वाटल्यास वर्ग समीकरणे ही माझी प्लेलिस्ट पाहून घ्या, म्हणजे तुमच्या डोक्यातल्या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. मग यांचा गुणाकार काय येतो सर? अर्थात एक गुणिला हे वजा 420 गुणाकार येणार वजा 420. या वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिरपदी यांचा गुणाकार करून प्राप्त झालेलं जे उत्तर आहे त्याचे असे अवयव पाडायचे असतात की त्या पाडलेल्या अवयवांची, लेकरांनो लक्ष द्या, पाडलेल्या अवयवांची गोळाबेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी. हा गणितीय गुणधर्म. मात्र हे मांडत असताना यक्स वर्ग हे जे जसे अवयव पडले, जसं अधिक 21 पडले म्हणून अधिक 21 यक्स आणि वजा 20 यक्स अशी ही मांडणी करा. वजा 420 हे तुमच्या लक्षात नाही आलं, हे सर आमच्या लक्षात नाही आलं असं तुमचा एखाद्या वेळेस मनाचा भ्रम. तर अधिक 21 गुणिला वजा 20, अधिक गुणिला वजा वजा आणि 21 गुणिला 20 म्हणजे 21 दोन्ही 42, त्यावर शून्य. या दोन पदाचा जर गुणाकार केला अधिक 21 आणि वजा 20 तर वजा 420 असा येतो. अधिक गुणिला वजा वजा 21 गुणिला 20 म्हणजे 420. बर, याची जर बेरीज केली सर तर अधिक 21 आणि वजा 20 याची जर गोळाबेरीज केली तर काय होईल? एक पद अधिक आहे, एक पद वजा आहे. तेव्हा मोठ्या पदातून लहान पद वजा करणे आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे. 21 मधून 20 गेले, एक राहिले. मग इथं एक आता येतात बघा. यक्स वर्ग अधिक 21 यक्स वजा 20 यक्स म्हणजेच काय तर अधिक यक्स असा त्याचा अर्थ. लक्षात घ्या, यक्स वर्ग ही गोळाबेरीज अधिक 21 वजा 20 म्हणजे काय होते? एक एक्स. 21 मधून 20 वजा करायचे, मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं, म्हणजे उरते काय? एक. एक म्हणजेच हे एक्स उरतात. मात्र ही आम्हाला पायरी काही घ्यायची गरज नाही, तुम्हाला समजावं म्हणून सांगितलं. इथं दोन राशी तयार झाल्या सर. कोणकोणत्या? ही एक रास तयार होती आणि ही एक रास तयार होती. लेकरांनो लक्ष द्या, या राशीमधून आम्ही कॉमन एक्स घेतला पाहिजे,
कंसामध्ये x अधिक 21 अर्थ तोच आहे. x गुणिला x x वर्ग आणि x गुणिला हे अधिक चिन्ह x गुणिला 21 म्हणजे 21x. पुढे वजा 20 कॉमन घ्या. कंसामध्ये x अधिक 21 अर्थ तोच. वजा 20 गुणिला x वजा 20x आणि वजा गुणिला अधिक वजा 20 गुणिला 21 म्हणजे 420. लक्षात घ्या, कंसातील x अधिक 21 या x सोबत कंसातील x अधिक 21 या वजा 20 सोबत गुणिला, म्हणून कंसामध्ये असलेले x अधिक 21 आम्ही कॉमन घेऊ शकतो आणि कंसाबाहेरील पद कंसामध्ये मांडू शकतो. इथं सुद्धा अर्थ तोच. x अधिक 21 ला x गुणिला, लक्ष द्या, आणि x अधिक 21 ला वजा 20 गुणिला, x अधिक 21 ला वजा 20 गुणिला. ओके, आता ह्या दोन राशी किंवा हे अवयव पडले आपल्या प्रस्तुत वर्ग समीकरणाचे. आता पुढे चला, याचे जर दोन भाग केले आम्ही, x अधिक 21 आणि त्याच्या समोर शून्य असते, x ला जर एकटं केलं शून्याकडे जाताना 21 वजा स्वरूपात, मात्र कुठल्याही वस्तूची किंमत ही कधी ऋण नसते. किंमत कधीही, लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या, ऋण नसते. किंमत कधीही ऋण नसते. मग आता इकडे जर x वजा 20 समोर असते शून्य, x वजा 20 बराबर शून्य. x ला जर तुम्ही एकट्या करता 20 कडे पाठवताना हे 20 आपलं शून्याकडे पाठवताना हे वजा 20 आम्हाला अधिक 20 असे मांडावे लागतात. म्हणून x बराबर 20 काय, एक डझन केळीची मूळ किंमत किती, पाक्षरने x गृहीत धरली होती, तर एक डझन केळीची मूळ किंमत काय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं 20 रुपये. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. ग्रुपमध्ये सहभागी व्हा. सरावासाठी मी गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतून राबत असतो. सराव म्हणजे यश सहज आणि सुलभ करणारी एक रहस्यमय गोष्ट आहे. ओके, वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता